पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड येथे सोमवारी सकाळी 10 वाजता गाव हादरवून सोडणारी घटना घडली। प्रियसीने बोलण्यास नकार दिला म्हणजे जीव घेण्याचा परवाना मिळतो का, असा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात निर्माण झालाय। 28 वर्षीय संदीप अमरदीप गजबिये हा सूर्य अंबा स्पिनिंग मिल मध्ये काम करणारा युवक। गावातील एका 20 वर्षीय मुलीशी 3 वर्षापासून त्याचं प्रेम संबंध, पण दारूच्या व्यसनाने सर्व संपवलं। मुलीला संदीपच्या व्यसनाची माहिती मिळताच तिने त्याच्याशी बोलणं बंद केलं। संदीप वारंवार फोन करून विनवण्या करत होता, पण मुलीने ठाम नकार दिला। तिने त्याच्याशी नातं तोडण्याचा निर्णय घेतला आणि हाच नकार संदीपच्या डोक्यात पेटलेल्या ज्वालामुखीप्रमाणे फुटला। सोमवारी सकाळी तो थेट तिच्या घराजवळ गेला, बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती घरात जाण्यास वळली आणि इथेच घडली थरकाप उडवणारी घटना। संदीपने अचानक चाकू काढला आणि जीवघेणे वार केले। छातीत गळ्यावर वार करून निर्दयीपणे संपवण्याचा प्रयत्न केला। मुलगी वेदनांनी तडफडत ओरडली। रक्ताच्या थारोळ्यात ती जमिनीवर कोसळली। ओरड ऐकून घरचे व शेजारी धावले। त्याआधीच आरोपी नागपूरकडे पळून गेला। गावभर भीतीचं वातावरण पसरलं। जखमी मुलीला तात्काळ नागपूरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं। तिची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं। पोलिसांनी रात्री आरोपीला गजाआड केलं असून त्याच्यावर अर्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय। प्रेम नाकारलं तर जीव गमवावा लागतो का? दारूच्या व्यसनानं किती आयुष्य उद्ध्वस्त करायची? समाजात अजून किती मुलींचं रक्त सांडल्यावर अशा विकृत प्रवृत्तीवर लगाम लागणार? नयाकुंड आज एका मुलीच्या किंकाळ्यांनी दणाणून गेलं। ही घटना फक्त एका गावाची नाही तर समाजाला जाग करणारा थरारक संदेश आहे। या घटनेचा पुढील तपास पारशिवनी पोलीस करीत आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।